नमस्कार, तुम्हा सर्वांना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शुभांगी उमरे व्लॉग. तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे आम्हाला उठायला थोडा लेटच झालेला होता. हे पाहू शकता, माझ्या डोळ्याला थोडंसं झालेलं आहे इन्फेक्शन. मिस्टर म्हणाले की रविवार आहे आज, तर मी तुला मटण आणून देतो, तू मटणची छान अशी एखादी डिश बनव. तर मी ती डिश तुमच्याशी शेअर करावं असं म्हटलं, त्यामुळं मी ही शेअर करत आहे. तर हे पाहू शकता, मी गॅसवर ठेवलेलं आहे. कुकरमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल, त्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता, अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर टाकून मस्त फ्राय करून घेतलं. 5 मिनिट मी अगोदर मटणला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. ते मस्त छान असं तेलामध्ये फ्राय केलं आणि नंतर मी कुकरमध्ये 5 मिनिट असं मस्त छान फ्राय होऊ दिलं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि कुकरचं झाकण लावून शिट्टी होण्यासाठी सोडून दिलं. मसाला बनवण्यासाठी मी अगोदर डाळवं आणि खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर जे काही मी मसाले वापरणार आहे त्यामध्ये धनेपूड, घरचा मसाला आणि जो काही मटण मसाला आहे तो आणि मीठ घेतलेला आहे. हे आणि ही ग्रेव्हीसाठी जे मी ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी जो मसाला बनवणार आहे त्यासाठी मी अद्रक लसूण पेस्ट आणि त्यानंतर टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर मिक्सरमधून एकजीव करून काढून घेतलेला आहे. हे पाहू शकता. त्यानंतर आपलं मटण शिजलेलं आहे, शिट्ट्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर मी उकड आणि सूप वेगवेगळं करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं. त्यानंतर त्याच्यामध्ये जी काही आपण मिक्सरमधून ग्रेव्ही बनवण्यासाठी जो मसाला बनवलेला होता तो टाकला. त्याच्यानंतर जो घरचा मसाला होता तो टाकला. त्यानंतर गरम मसाला, धनेपूड आणि मीठ टाकून मस्त छान असं फ्राय होऊ दिलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जी उकडलेलं मटण होतं आपलं ते मस्त टाकलं आणि त्याच्यामध्ये एकजीव होईपर्यंत मी मस्त छान असं हलवत राहिले. कारण ते मस्त छान असं तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर ते जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो त्यामध्ये उतरतो आणि सुकं खायला खूप छान लागतं. आणि मुलांना आणि माझ्या मिस्टरांना सुकं खूप आवडतं, त्यामुळं मला सुकं बनवणं म्हणजे बनवणंच आहे. तुम्हाला पण आवडतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी त्यानंतर मग मस्त छान असं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर जे सूप मी काढलेलं होतं वेगळं, ते सूप आणि थोडंसं पाणी टाकून मस्त छान असं सुकं वेगळं काढण्यासाठी ते झाकून ठेवलं. 5 मिनिट ते झाकून ठेवल्यानंतर छान अशी आपण त्याच्यामधून सुकं पण काढू शकतो आणि राहिलेल्या ह्याच्यामध्ये आम्ही ग्रेव्हीची भाजी बनवतो. तर हे पाहू शकता, मी त्याच्यामध्ये थोडंसं सूप टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मस्त छान असं 5 मिनिट मी त्याच्यावर ताट झाकून असं मस्त एक अशी मंद आचेवर गॅसची फ्लेम स्लो करून त्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवून छान अशी एक वाफ येऊ देणार आहे. आणि नंतर सुकं वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी हे मी ह्याच्यामधूनच बनवते. वेगवेगळं बनवणं खूप अवघड जातं म्हणून मी याच्यामधूनच सुकं काढते आणि नंतर ग्रेव्हीचं देखील बनवते. नंतर मी 5 मिनिट झाकण ठेवलं आणि नंतर काढलं. ते हे पाहू शकता किती मस्त अशी तर्री आलेली आहे आणि तर्री पाहिल्यानंतर तर तोंडाला पाणी सुटलं. हे सुकं मी वेगळं काढलं आणि नंतर राहिलेल्या ह्याच्यामध्ये मी ते जे सूप होतं ते सूप आणि जे आम्हाला जेवढी ग्रेव्हीची भाजी पाहिजे त्या प्रमाणामध्ये मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि छान अशी वाफ येईपर्यंत गॅसवर मंद आचेवर ते ठेवलं. मंद आचेवर याच्यासाठी की जी वरची ग्रेव्ही असते म्हणजे वरची वर जी तर्री येते तर ती तशीच राहते. त्यामुळे मी मस्त छान अशी वाफ येईपर्यंत पाणी टाकून मस्त छान असं झाकण ठेवून थोडंसं आदर असं झाकण ठेवलं आणि मस्त छान अशी एक वाफ येऊ दिली. त्यानंतर एका साईडला पीठ मळलं आणि कणिक मळून मी त्याच्यानंतर त्याच्या पोळ्या बनवल्या. आजचा मेनू आहे की राईस, पोळी आणि मटण. तर मुलांना मटण असल्यानंतर नुसतं पोळीनं भागत नाही, तर त्याच्यासाठी त्यांना राईस हा हवाच असतो. राईसशिवाय जेवण अपूर्ण आहे. नंतर मी एका साईडला कुकर लावलं आणि राईस बनवून घेतला. तर आजचा मेनू मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पाहू शकता आजचा मेनू. आजचा आहे पोळी, राईस, मटण रस्सा आणि हे आहे सूप आणि त्याच साईडला आहे आपला सुक्कं. तर कुणाकुणाला सुक्कं आवडतं हे पण सांगा. त्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि ह्या मिस्टरांच्या मित्रांनी आम्हाला घरच्या बागेतील केळी आणून दिली. कुठल्याही प्रकारची त्यावर फवारणी झालेली नव्हती. आणि नंतर आम्ही आराम केल्याच्या नंतर थोडा वेळ लगेच आज रविवारचा बाजार असतो त्यामुळे आम्ही मार्केटला गेलो, फळभाज्या घेऊन आलो. आजचा हा होता छोटासा व्लॉग. आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.